कर्जत पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकाचे छत नादुरुस्त झाले। हे छत दुरुस्त करण्यासाठी तोंडी व लेखी निवेदन देण्यात आलं, परंतु तेथील गटविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। शेवटी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी 25 मे 2026 रोजी प्रशासकीय भवन तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले। या उपोषणादरम्यान कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी त्यावेळी उपोषणाला भेट देऊन उपोषणाची दखल घेत स्मारक नूतनीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये तरतूद करून 18 जुलैपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे ती संपल्यानंतर स्मारकाचे नूतनीकरणाचे काम करण्यात येईल। या कामासाठी 10 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर रमेश कदम यांनी उपोषण स्थगित केले। 23 जुलै 2026 रोजीचा दिवस उजाडला असून गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी लेखी दिलेले आश्वासन फक्त कागदावरच राहिले। छत्रपती शिवाजी महाराज हुतात्म्यांच्या दालनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवले, इंग्रजांच्या विरोधात बंड करून कर्जतच्या मातीत रक्त सांडून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे राष्ट्रपुरुष व हुतात्म्यांच्या दालनाकडे पंचायत समितीकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे। कर्जतकर नागरिक हे कदापि सहन करणार नाहीत। यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी 23 जुलै 2026 रोजी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन राष्ट्रपुरुष व हुतात्म्यांचे स्मारक दिनांक 15 ऑगस्ट 2026 अगोदर नूतनीकरण करण्याचे काम सुरू न केल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत व जोपर्यंत स्मारकाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील। स्मारकाचे नूतनीकरणाचे काम सुरू करत नाही तोपर्यंत उपोषण स्थगित करण्यात येणार नाही असाही इशारा रमेश कदम यांना त्यांच्याकडून देण्यात आला। तसेच कर्जतकर नागरिकांना भावनिक होऊन आपल्या समस्यांसाठी व हुतात्म्यांच्या दालनासाठी सर्वांनी उपोषणाला पाठिंबा देऊन यशस्वी करण्यासाठी आवाहन देखील करण्यात आले। आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आणि आता कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर उभा आहोत आणि आज आम्ही माननीय श्री गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही 22 मे 2026 रोजी तहसील कार्यालय कर्जत येथे उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण दरम्यान या पंचायत समितीमध्ये जे महाराजांचं स्मारक आहे, छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर हिराजीभाई पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाची स्मारक नादुरुस्त झालेलं आहे आणि त्या दुरुस्तीची आम्ही मागणी केली होती। त्या उपोषण दरम्यान माननीय श्री गटविकास अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की 18 जुलै 2026 रोजी आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर आम्ही या स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी तरतूद करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने माननीय गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी रायगड जिल्ह्याचे बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याकडे 10 लाखाची तरतूद करण्याची विनंती केलेली आहे, परंतु आज 24 जुलै उजळलेला आहे तरीसुद्धा कुठल्या प्रकारची तरतूद झालेली नाही असं आम्हाला समजतंय। त्यामुळे आम्ही आता या पंचायत समितीच्या दालनामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज, हिराजीभाई पाटील आणि भाई कोतवाल यांच्या स्मारकाची दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। जर 15 ऑगस्ट येत्या 15 ऑगस्टच्या अगोदर या राष्ट्रपुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकाचं जर नूतनीकरण झालं नाही तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी या पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। या दरम्यान मी कर्जत तालुक्यातील नागरिकांना विनंती करतो की आपण या येणाऱ्या 15 ऑगस्टला जर हे स्मारक जर यांनी नूतनीकरण झालं नाही तर आम्ही उपोषण करणार, त्या उपोषणाला आपण पाठिंबा देऊन सहकार्य करावे। धन्यवाद। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशे।